हे 2 मिनिटात तुम्हाला मी सांगतो. 22 ऑक्टोबर 2015 रोजी धम्मचक्र परिषदेने तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी 350 कोटी रुपयांची योजना या विस्तारीकरण नाविन्यपूर्ण योजना आणि दीक्षापुंज सौंदर्यीकरणाची योजनेचं घोषणा केली. 10 नोव्हेंबर 2015 रोजी नागपूर सुधार पथनाच्या कार्यालयात डिझाईन अँड डिझाईन असोसिएशनचे जय काकेटकर नागपूर सुधार पथनाचे अधिकारी यांच्यासोबत सादरीकरण झाले. 29 नोव्हेंबरला 2015ला तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शासकीय निवासस्थान रामगिरी येथे तत्कालीन मुख्यमंत्री समितीचे तत्कालीन सचिव दिवंगत सदानंद पेगले आणि मी आणि सर्व नागपूर सुधार पथनाचे पदाधिकारी यांच्यासमोर सुद्धा तो आराखडा मंजूर करण्यात आला. त्याचं प्रेझेंटेशन त्या ठिकाणी करण्यात आलं आणि जवळपास 2017 ऑक्टोबर 2018 रोजी धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या पवित्र दिनी दीक्षाभूमीवर लाखो अनुदानासमोर 100 कोटी रुपयापैकी 350 पैकी पहिले 100 कोटी आणि त्यानंतर 40 कोटी रुपयाचा निधी नागपूर शहर पथनास देण्यात आला. ही त्याची पार्श्वभूमी. त्यानंतर काम सुरू झालं. दुर्दैवानं मधामध्ये या ठिकाणी जाळपोळ होऊन या ठिकाणचं विस्तारीकरण आणि सौंदर्यीकरणाचं काम थांबलं. आज मागे आम्ही काही लोकांनी हायकोर्टामध्ये जनहित याचिका दाखल केली आहे. दीक्षाभूमीचा विकास व्हावा याकरता ही याचिका आहे. ती कौतुकास्पद बाब आहे, अभिमानाची बाब आहे. त्याबाबत कुठलंही दुमत नाही आणि त्याबाबत याला कुठलाही विरोधही नाही. परंतु काही त्यापूर्वी सुद्धा आम्ही यापूर्वी एक प्रेस कॉन्फरन्स घेतली. त्यावेळी डॉक्टर राजेंद्र गवई, मी आणि सर्व सोबत होतो. आम्ही देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत 2दा त्याचं सादरीकरण झालं. फक्त पार्किंग सोडून बाकीच्या नकाशाला कुठलाही विरोध आणि कुठलाही हे नव्हतं. परंतु आता पुन्हा बातम्या सुरू झाल्या. सिंगापूरच्या धर्तीवर, दुबईच्या धर्तीवर समाज कल्याण विभागाने 2-4 दिवस अगोदर प्रेस कॉन्फरन्स घेऊन ती बातमी वर्तमानपत्रात आम्हाला दिसली. हायकोर्टामध्ये सुद्धा टेंडर काढावं अशी बातमी वर्तमानपत्रात आली. माननीय उच्च न्यायालयामध्ये स्मारक समितीतर्फे आम्ही इंटरव्हेन्शनचा अर्ज लवकरच दाखल करू. मागच्या 26 तारखेला आमचे वकील त्या तिथे गेले होते. परंतु दुर्दैवाने त्यांना याला मुंबईत त्यावेळेस बार इलेक्शन असल्यामुळे ते बाहेर रोड असताना उशीर झाला. त्यामुळे ते 26 तारीखले आम्ही माननीय उच्च न्यायालयात स्मारक समितीतर्फे इंटरव्हेन्शनचा मध्यस्थीचा एक अर्ज करू आणि माननीय उच्च न्यायालयात हे सांगू की स्मारक समिती आणि महाराष्ट्र शासन हे संयुक्तरित्या लवकरच आपणास विकसित आराखडा सादर करतील आणि तोच आराखडा आपण मंजूर करावा ही आम्ही न्यायालयाला सुद्धा देणार आहोत. आणि महाराष्ट्र शासनाचे सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याशी ह्या पुढच्या आठवड्यात एक शिष्टमंडळ आम्ही घेऊन जाणार आहोत आणि जो आराखडा जो आहे त्या आराखड्यावर अंतिम निर्णय घेऊन महाराष्ट्र शासनाचे मुख्यमंत्री शासनाला तसे आदेश प्रदान करतील अशी आम्ही त्यांना विनंती करू की समितीने जो आराखडा दिला आणि महाराष्ट्र शासन यांच्या संमतीनं जो आराखडा आम्ही माननीय शासनाच्या तर्फे जाहीर करण्याचा प्रयत्न करू. आणि NITनी एक निविदा काढलेला आहे. त्या निविदा सुद्धा रद्द कराव्या अशी मागणी आम्ही शासनाकडे करीत आहोत आणि त्यासंबंधीचं पत्रही सन्माननीय मुख्यमंत्र्यांना देऊ. कारण या पवित्र दीक्षाभूमीचा आराखडा ज्यांनी तयार केला ते डिझाईन अँड डिझाईन असोसिएशन यांचे पूर्ण भारतात बाबासाहेबांचे 15 मोठे प्रकल्प सुरू आहेत. हिंदू मित्र प्रोजेक्ट त्यांच्याच हातचा आहे आणि त्यांनी दीक्षाभूमीचा आराखडा इतका सुंदर केलेला आहे. त्यामुळे कुठलाही आर्किटेक्ट नेमताना तो आर्किटेक्ट ऑलरेडी नेमलेला होता आणि समितीचा आणि माननीय मुख्यमंत्र्यांनाही तो आराखडा आणि त्यांचं काम व्यवस्थित वाटलं आणि तेव्हा तो आराखडा आम्ही मंजुरी केला. त्याप्रमाणे ते काम सुरू झालं. परंतु दुर्दैवानं पार्किंगमुळे ते काम थांबलं. परंतु पार्किंग सोडून त्या आराखड्याला कुठलाच कोणाचाही विरोध नाही. आम्ही आता लवकरच सन्माननीय मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन आणि उच्च न्यायालयात इंटरव्हेन्शनचा अर्ज दाखल करू. स्मारक समिती आणि महाराष्ट्र शासन बहुमताने एक आराखडा मंजूर करतील आणि आता फेज 1 आणि फेज 2 आता फेज 1चं काम असे वेळ पूर्णपणे निघून गेलेला आहे. फेज 1 आणि फेज 2 दोन्ही
संयुक्तरित्या सुरू करावं अशी विनंती सुद्धा आम्ही महाराष्ट्र शासनाला करणार आहोत. आणि दुसरी गोष्ट, जी जागा आम्ही महाराष्ट्र शासनाला आणि केंद्र शासनाला मागितली, दुर्दैवानं सांगावं लागतं, शासनही म्हणतं आम्हाला तुम्ही देतो, शासन म्हणते आम्ही देतो, आम्ही शासनाला त्याचा पाठपुरावा केला आहे, केंद्र सरकारला आम्ही पाठपुरावा केला आहे. महाराष्ट्र शासनाची आरोग्य विभागाची जागा, ITIची जागा हे दीक्षाभूमीला देऊ, फेज 2 मध्ये आवश्यक असलेली. तुमच्या मागं आपण पाहू शकता जी जागा आम्ही 40-50 वर्षापासून मागतो आहोत आणि ज्याच्यामुळं या दीक्षाभूमी 56 पासून आजपर्यंत कधी सुदैवानं कुठलीही चेंगराचेंगरीची घटना झाली नाही. परंतु हा जो चौथं द्वार आहे ह्या द्वारमध्ये बाहेर निघायला बजाज नगरकडे मार्गच नाही आहे. त्यामुळे ही मागची जागा 3 एकर 84 आम्हाला पाहिजे आणि महाराष्ट्र शासनाने जो आराखडा मंजूर केला त्या आराखड्यात ही जागा आवश्यक आहे असं महाराष्ट्र शासनाचंच म्हणणं आहे आणि त्याप्रमाणे शासनाने ती जागेसाठी संबंधित विभागाला पाठपुरावा केलेला आहे. परंतु दुर्दैवानं शासन म्हणते मी ती जागा आम्हाला देऊ आणि आता तुम्ही तुमच्या मागं पहा त्या भिंतीला लागून भव्य प्रमाणात 2 मजलीचं बांधकाम सुरू आहे. तुमच्या मागं तुम्ही बघू शकता जी जागा आम्ही मागतो आहे त्या जागेत त्यांनी काम केलेलं आहे आणि हे काम महाराष्ट्र शासनाने विना विलंब थांबवावं अशी आम्ही महाराष्ट्र शासनाकडे मागणी करतो. त्यांना प्रत्यक्ष भेटूनही मागणी करू आणि माननीय उच्च न्यायालयांना सुद्धा मी विनंती करतो आम्ही जाहीरपरित्या की या कामाला त्यांनी स्थगिती द्यावी. कारण महाराष्ट्र शासनाचं जे दुपट्टीपुराणाचं धोरण असं वाटतं, ही शंका येते की आम्हाला म्हणतात जागा देतो आणि इथे बांधकाम सुरू होतं. यामुळं बौद्ध समाजात रोष उत्पन्न होत आहे आणि यापुढं जर हे काम ताबडतोब जर थांबवलं नाही शासनाने तर या समाजामध्ये महाराष्ट्र शासनाविषयी गैरसमज निर्माण होतील आणि असंतोष निर्माण होऊन आंदोलनं होऊ शकतात. त्यामुळे आमची विनंती आहे महाराष्ट्र शासनाला, या जाहीररित्या आम्ही माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती करतो की जे काम सुरू आहे 3 एकर 84 जे काम सुरू आहे ते विनाविलंब आपण थांबवावं एवढी विनंती करतो. आणि माननीय उच्च न्यायालयाला सुद्धा विनंती करतो त्याला स्थगिती द्यावी, कारण आता न्यायालय याला स्थगिती देऊ शकतो. आणि आता ते 2 मजल्याचं बांधकाम झालं, एकदा बिल्डिंग बनली तर शासनात म्हणाल आता बिल्डिंग बनली, बिल्डिंग तोडता येत नाही. तर ही ज्याप्रमाणे इथे बिल्डिंग बनली त्याचप्रमाणे समोर पहा आरोग्य विभागाला सुद्धा बांधकाम मोठ्या प्रमाणात सुरू आहे, ITIला सुरू आहे. आमचं एकच मागणं आहे की बा ज्या दिवसेंदिवस दीक्षाभूमीला येणाऱ्या अनुयायांची संख्या वाढते आहे, सुखसुविधा कमी पडत आहे, कमीत कमी 3 एकर 84 तरी जमीन या दीक्षाभूमीला मिळावी याकरता गेले 40-50 वर्षापासून आम्ही प्रयत्न करतो. अनेक कृषी मंत्री येऊन गेले, सर्वांनी आश्वासन दिलं, परंतु अजूनपर्यंत कुठलंही आश्वासन महाराष्ट्र शासनाने आणि केंद्र सरकारनं या ठिकाणी पूर्ण केलं नाही. असं वाटते की हे दलितांची उपेक्षितांची जी दीक्षाभूमी आहे हे उपेक्षितच राहील का, कारण याला कोणी वाली नाही का. म्हणून आम्ही पुन्हा एकदा महाराष्ट्र शासनाला विनंती करू आणि समाजापुढे जाऊ की आता आम्ही 40 वर्ष आणि समाजाला आम्ही विनंतीपूर्वक आवाहन करतो दीक्षाभूमी स्मारक समितीतर्फे की समाजाने आम्ही 40-45 वर्षापासून महाराष्ट्र शासनाला केंद्र सरकारना पाठपुरावा करू थकलेलो आहोत. समाजाने आम्हाला साथ द्यावी आणि समाजाने आता शासनाशी भांडावं आणि ही जमीन समाजाने दीक्षाभूमीला मिळवून द्यावी असं विनंतीपूर्वक आवाहन आम्ही समाजालाही करतो आणि समाजाने याचा पाठपुरावा मोठ्या प्रमाणात करावा ही आम्ही अपेक्षा करतो. प्रश्नच नाही आहे ना, समितीच्या तर्फे बहुमतानं आम्ही एनर्जीलाही दिलं आहे, ते बहुमताने निर्णय झालेला आहे. बरोबर आहे ना, हा प्रोजेक्टच माझ्या हातापासून सुरू झाला आणि समितीच्या बहुमताने याला पाठिंबा आहे. हे जे दुबई सिंगापूरच्या धर्तीवर जे येऊन राहिलं ते आम्हाला माहीत, त्या समितीचा एकही सदस्य तिथे उपस्थित नव्हता, ते आलं कसं पेपरला. त्यामुळे आम्ही हा खुलासा केलेला आहे. गट वगैरे काही नाही आहे, स्मारक समिती विकासाच्या मुद्द्यावर एक आहे, कुठलाही गट नाही आहे आणि सर्वांनीच या ठिकाणी उपस्थित राहावं असं कुठलंही बंधन नाही आहे. स्मारक समितीतर्फे अधिकृतरित्या मी हे सांगितलं आहे. तेच तर विचारायचं, दाखवायला
नाही नाही, तीच कंपनीचं काम फक्त तीच कंपनी मी जे सँक्शन केलं होतं तेच फक्त आता ती फक्त याचं कंपाऊंडचं बांधकाम आणि याचं काम हे दोनच सुरू आहेत, ते पूर्ण करतील ते. आणि बाकी कामाला स्थगिती आहे ना, तर ती स्थगितीसाठी हाय पॉवर कमिटी करते महाराष्ट्र शासनातर्फे ते स्थगिती उठवावं लागते. त्याकरता हा नकाशा मंजूर करून माननीय मुख्यमंत्र्यांची मंजुरी घेऊन ती स्थगिती उठवून फेज 1 आणि फेज 2चं काम संयुक्तरित्या सुरू करावं, असं आम्ही लवकरच सन्मान्य मुख्यमंत्र्यांना पुढच्या आठवड्यात भेटणार.